असुरमर्दिनी जय चामुंडा जय चंडी जय चंड मुंड मुंडासुर खंडिनी जय सुरक्त जय रक्त बीज बिड्डाल विहंगिनी जय जय सुंभनि सुंभन दलनी बनी भूषण हे जग बननी सर्जा समर्थ शिवराज देही विजयी हे जग जननी विजयी हे जग जननी आई भवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आमच्या या कार्यास आम्हाला यश दे। आज 10 नोव्हेंबर म्हणजे शिवप्रताप दिन। हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध करण्यासाठी ज्याप्रमाणे भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपू फाडला, अगदी त्याच प्रकारे नरसिंह छत्रपती शिवाजी महाराजांनी दहशतवादी असहिष्णुता रूपी राक्षसाला म्हणजे त्या अफजल खानाला ठार मारण्यासाठी जो दिवस निवडला तो आजचा दिवस 10 नोव्हेंबर शिवप्रताप दिन। खरं पाहिलं गेलं तर अफजल खानाचं संकट हे साधं नव्हतं, हे संकट प्राणांतिक संकट होतं। पण आपल्याला जर एखाद्या महापुरुषाचा जर लेखाजोखा मांडायचा जर झाला, आपल्याला तत्कालीन परिस्थिती जर बघायची झाली तर आपल्याला त्या काळात जावं लागतं। त्या काळातली काय परिस्थिती होती, सामाजिक परिस्थिती काय होती, धार्मिक परिस्थिती काय होती, ही सगळी परिस्थिती आपल्याला बघावी लागते आणि त्या परिस्थितीवर त्या महापुरुषाचं कर्तृत्व तुम्हाला आम्हाला तोलावं लागतं। मग शिवकाळापूर्वी आम्ही जर बघितलं, शिवकाळापूर्वी आम्ही जर पाहिलं तर या महाराष्ट्राची अवस्था काय होती, शिवकाळापूर्वी आम्ही जर बघितलं तर या देशाची अवस्था काय होती, या भारताची अवस्था काय होती। आणि त्यावेळी आमच्या लक्षात येतं इसवी सन 711 ला जेव्हा मोहम्मद बिन कासिमचं आक्रमण या भारतावर झालं, तेव्हापासून या भारतावर इस्लामिक आक्रमण सुरू झाली। त्याच्या अगोदर आपल्या भारतावर आक्रमण झाली होती का, तर ती झाली होती, पण ती आक्रमणाची पद्धत वेगळी होती। ती आक्रमण फक्त लूट नेण्यासाठी झाली होती। पण इसवी सन 711 ला ज्यावेळेस मोहम्मद बिन कासिम पहिल्यांदा भारतावर चालून आला, तेव्हापासून भारतातल्या आक्रमणाची सगळी परिस्थिती बदलून गेली। त्या इस्लामिक आक्रमणापासून या देशावर वेगळे परिणाम झाले। त्या आक्रमणाची माझ्यासारख्या इतिहासकारानं 4 भागात विभागणी केली, कारण ते आक्रमण फक्त लुटीसाठी नव्हतं, ते आक्रमण फक्त सत्ता स्थापन करण्यासाठी झालेलं आक्रमण नव्हतं, तर ते आक्रमण जबरदस्तीनं इथल्या हिंदूंना जबरदस्तीनं मुसलमान करणं आणि त्यांच्यावर आपला धर्म लादण्यासाठी केलेलं आक्रमण होतं। मग हे आक्रमण कशा पद्धतीने झालं, या आक्रमणाचे 4 भाग कसे पडले, तर सर्वप्रथम जर बघितलं तर इथल्या हिंदू समाजावर कोणत्या पद्धतीने अत्याचार करण्यात आले, इथल्या हिंदू समाज नेतृत्वाची कशा पद्धतीने हत्या करण्यात आली। तिसरी गोष्ट म्हणजे इथल्या हिंदू स्त्रियांवर काय अत्याचार झाले, आणि चौथी गोष्ट म्हणजे इथले या आक्रमणकारी लोकांपासून आमची मठ मंदिरं सुद्धा सुरक्षित नव्हती, इथल्या मठ मंदिरांचा कशा पद्धतीने विध्वंस केला गेला। या 4 भागात या आक्रमणाची विभागणी करण्यात आली। मग आम्ही इतिहास बघतो त्यावेळी लक्षात येतं इसवी सन 1303 मध्ये जेव्हा अलाउद्दीन खिलजीनं चितोडवर आक्रमण केलं, अलाउद्दीन खिलजीनं चितोडवर आक्रमण केल्यानंतर चितोडचा किल्ला ताब्यात घेतला आणि चितोडचा किल्ला ताब्यात घेतल्या घेतल्या अलाउद्दीन खिलजीनं हुकूम सोडला की दिसेल त्या हिंदूंना कापून काढा। आणि अलाउद्दीन खिलजीच्या आदेशानुसार, अलाउद्दीन खिलजीच्या हुकुमानुसार या देशातल्या चितोडच्या बाजूला राहणाऱ्या जवळपास 30,000 हिंदूंची लखतर रस्त्यावर टांगली गेली।
त्यांच्या पूर्ण अंगाची कातडी सोलली गेली आणि त्यांची हत्या करण्यात आली. त्याच्यानंतर आम्ही पुढे बघितलं, इसवी सन 1361 मध्ये फिरोजशाह तुगलकानं ओरिसावर आक्रमण केलं. ओरिसावर आक्रमण केल्यानंतर त्याच्या सरदारांना बातमी सांगितली की या देशातल्या लोकांनी ओरिसाच्या कडेला एका समुद्रकिनारी एक बेट आहे, त्या बेटाखाली आश्रय घेतलाय. त्या ठिकाणी 1,00,000 हिंदूंनी बायका पोरांसह नातेवाईकांसह आश्रय घेतलाय. ही गोष्ट ज्यावेळी फिरोजशाह तुगलकाला कळाली, फिरोजशाह तुगलकाने आपला मोर्चा ओरिसाच्या त्या बेटाकडे वळवला आणि त्या बेटाला चोहोबाजूनं घेरलं गेलं आणि तिथल्या हिंदूंनी पाहिलं की आपल्याला चोहोबाजूंनी पकडले. तिथल्या हिंदूंनी आपली जी हत्यार होती ती टाकली आणि शरणागती पत्कारली. पण फिरोजशाह तुगलकानं शरण आलेल्या लोकांना सोडलं नाही. त्यानं आदेश दिला की हे बेट रक्तानं बुडवून काढा आणि त्या फिरोजशाह तुगलकाच्या आदेशानुसार तब्बल 1,00,000 हिंदूंची हत्या करण्यात आली. इसवी सन 1398 मध्ये जेव्हा तैमूरलंगानं भारतावर स्वारी केली, ज्यावेळी तैमूरलंगानं भारतावर स्वारी केली आणि भारतावर स्वारी केल्यानंतर दिल्ली त्यानं कब्जात घेतली आणि दिल्ली कब्जात घेतल्यानंतर त्यानं हुकूम सोडला की या दिल्लीच्या बाजूला एक लोणी नावाचं गाव आहे, त्या लोणी नावाच्या गावातले सगळे लोक पकडून आणा. आणि त्या तैमूरलंगाच्या हुकुमानुसार इसवी सन 1398 मध्ये त्या लोणी गावातले सगळे लोक पकडण्यात आले आणि त्या लोकांमधले हिंदू वेगळे करण्यात आले, मुसलमान वेगळे करण्यात आले आणि त्या सरसकट हिंदूंची तैमूरलंगाच्या हुकुमानुसार कत्तल करण्यात आली. आज आम्ही पाहतोय त्या पहलगाम मध्ये आम्हाला आमचा धर्म पाहून मारलं गेलं. ही जी सुरुवात होती, ही सुरुवात तैमूरलंगानं 1398 मध्ये दिल्लीमध्ये केली की इथल्या हिंदूंना त्यांचा धर्म बघून मारलं गेलं. इथल्या आमच्या हिंदू समाजावर सामूहिकपणे एवढे अत्याचार करण्यात आले. याच्याही पुढे जाऊन सांगतो, पीटर मंडी नावाचा एक फ्रेंच इतिहासकार होता. तो या भारतात प्रवासासाठी आला होता आणि त्यानं त्याच्या प्रवासाचं वर्णन आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलं. आणि तो पीटर मंडी नावाचा इतिहासकार लिहितोय, मी दिल्लीहून पटण्यापर्यंत जात असताना बकेवार पासून इथपर्यंत मी पाहतोय रस्त्याच्या दोन्ही बाजूला 20-20 पुरुषांचं मुंडकं सोडून बाकी काही राहणार नाही. अशा पद्धतीनं इथल्या हिंदू लोकांची मुंडके छाटलीत आणि त्यांच्या मुंडक्यांचे मिनार रस्त्याच्या बाजूला उभा केलेत. जवळपास 80 किलोमीटर पर्यंत या लोकांची हत्या केली आहे आणि यांच्या हत्यांचे 20-20 लोकांचे मुंडक्यांचे मिनार रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावले गेलेले आहेत. इतके क्रूर भयानक आपण विचार सुद्धा करू शकणार नाहीत, एवढे अनन्वित अत्याचार इथल्या हिंदू समाजावर झाले. मग याच्या विरुद्ध आवाज उठवणारं कुणी नव्हतं का? याच्या विरुद्ध आवाज उठवणारं होतं आणि त्यांची सुद्धा या इस्लामिक आक्रमणकारी लोकांनी काय त्यांची अवस्था केली आहे. इथल्या समाज नेतृत्वाची की ज्यांनी यांच्या विरुद्ध आवाज उठवला त्यांची सुद्धा भयानक हत्या केली आहे. विजयनगर हे राज्य तुम्हाला माहित असेल, हिंदूंचं राज्य होतं विजयनगर. राजा हरिहर राय आणि बुक्कराय या दोघा भावांनी तुंगभद्रेच्या कडेला उभा केलेलं हे साम्राज्य हिंदूंसाठी, इथल्या रयतेसाठी होतं, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी होतं. या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं इथल्या शेतकऱ्यांना सुविधा देण्यात आल्या होत्या, कलाकारांना वेगळे प्रोत्साहन देणारे काम होतं, अनेक अप्रतिम मंदिरं होती. आणि हे विजयनगरचं राज्य या इस्लामिक सुलतानांच्या डोळ्यात खुपत होतं. आदिलशाहीनं हल्ला करायचा प्रयत्न केला पण राजा रामरायानं त्याला पराभूत केलं. कुतबशाहीनं हल्ला करायचा प्रयत्न केला पण राजा रामरायानं त्याला पराभूत केलं. निजामानं त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला पण राजा रामरायानं त्यांना पराभूत केलं. आणि त्यांच्या लक्षात आलं आपण ज्यावेळेस एक पद्धतीने या विजयनगरच्या राज्यावर चालून जातोय तर हा राजा आपला पराभव करतोय. म्हणून हे सगळे मुसलमान सुलतान एकत्रित आले आणि मुसलमान सुलतान एकत्रित येऊन त्यांनी ठरवलं की हे विजयनगरचं साम्राज्य संपुष्टात आणायचं. आणि या सर्वांनी एकत्रित येऊन
या विजयनगरवर हल्ला केला. विजयनगरचा राजा रामराय वयाने अतिशय वृद्ध होता, पण एका तिशीतल्या पोराला लाजवेल असा तो त्या ठिकाणी लढत होता. पण या युद्धामध्ये पांडवांचा पराभव होणार होता आणि या इस्लामिक सुलतानांच्या चक्रव्यूहामध्ये आमचा राजा रामराय अडकला. निजामानं त्याचं मस्तक छाटलं, भाल्याच्या टोकाला बांधलं आणि विजयनगर मधून त्याची मिरवणूक काढली. आमच्या इथल्या समाज नेतृत्वाची विटंबना लक्षात घ्या. निजामानं त्या राजा रामरायचं मस्तक छाटलंय, भाल्याच्या टोकाला बांधलंय आणि त्याची विजयनगर मधून मिरवणूक काढली आहे. अली आदिलशहानं काय केलं तर त्या राजा रामरायचं मस्तक उचललं, त्याच्या तोंडातून सगळी घाण बाहेर काढली आणि त्या राजा रामरायाचं मस्तक मोरीच्या अशा ठिकाणी बसवलं. म्हणजे आजच्या काळात सांगायचं झालं तर ड्रेनेजच्या संडासच्या तोंडाला त्याचं राजा रामरायाचं मुंडकं बसवलं. की कारण काय तर राजा रामरायाच्या तोंडातनं मलमूत्र व्हायला जाईल, एवढी विटंबना आपल्या हिंदू राजाची त्यांनी केली. म्हणजे आपल्या समाज नेतृत्वाला सुद्धा त्यांची हत्या सुद्धा या इस्लामिक आक्रमणकर्त्यांनी केली. शिखांचे गुरु तेग बहादूर ज्यावेळी काश्मीरमध्ये अनेकांना हिंदूंना जबरदस्तीनं बाटवण्यात येत होतं, त्यांना मुसलमान करण्यात येत होतं, त्यावेळी त्या काश्मीर मधले काही लोक गुरु तेग बहादुरांकडे गेले आणि तेग बहादुरांना सांगू लागले की काश्मीर मध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू आहे, इथल्या लोकांना जबरदस्तीनं बाटवलं चाललंय. आणि गुरु तेग बहादूर त्या लोकांना म्हणले की त्यांना जाऊन सांगा, जर तुमच्यात हिम्मत असेल तर या गुरु तेग बहादुरांना मुसलमान करून दाखवा. आणि मग ही गोष्ट त्या लोकांनी तिथल्या अधिकाऱ्यांना जाऊन सांगितली. मुघलांनी गुरु तेग बहादुरांना पकडलं, दिल्लीला आणलं आणि त्यांच्या पुढे दोनच पर्याय ठेवले. एक तर तुम्ही मुस्लिम व्हा, अन्यथा मृत्यू. गुरु तेग बहादुरांनी मुस्लिम होण्यास नकार दिला आणि मुघलांनी गुरु तेग बहादुरांची क्रूरपणे त्यांची लक्तर काढली, त्यांची चामडी सोलली आणि त्यांची दिल्लीमध्ये भर चौकात हत्या केली. आमच्या समाज नेतृत्वाची सुद्धा या लोकांनी विटंबना केली. आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस अनन्वित अत्याचार करून मारलंय. औरंगजेबाचा जो दरबारी इतिहास लिहिलाय मासिरे आलमगिरी, त्याच्यामध्ये लिहिलंय, त्या मासिरे आलमगिरीमध्ये उल्लेख आहे की मी इस्लामच्या कायद्यानुसार, मुल्ला मौलवींच्या सांगण्यानुसार काफिर बच्चा संभाजीची हत्या केली आहे, असं औरंगजेबाच्या दरबारी इतिहासात लिहिलंय. 40 दिवस अनन्वित अत्याचार करून आमच्या संभाजी महाराजांना मारलंय. तुम्ही म्हणाल औरंगजेब आदिलशाही जिंकण्यासाठी आला होता, मराठ्यांचं राज्य जिंकण्यासाठी आला होता. मग विचार करा, ज्या औरंगजेबानं आमच्या संभाजी महाराजांना 40 दिवस अनन्वित अत्याचार करून मारलंय, त्या औरंगजेबानं ज्यावेळेस आदिलशाही जिंकली, त्या आदिलशाहीच्या सुलतानाला, बादशाला काय वागणूक दिली? आदिलशाहीच्या बादशाला त्या औरंगजेबानं एक राजकैद्याची वागणूक दिली आहे. कुतबशाहीच्या बादशाला औरंगजेबानं एक राजकैद्याची वागणूक दिली आहे. पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्यानं 40 दिवस अनन्वित अत्याचार करून मारलंय. कारण का? कारण ते हिंदू आहेत म्हणून. आमच्या समाज नेतृत्वाची सुद्धा अशा पद्धतीनं खूप मोठी विटंबना केली आहे, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केला. याच्याही पुढे जाऊन सांगतो, शिखांचे जे गुरु होते, गुरु गोविंद सिंगानंतर झालेले बंदा सिंग बहादूर, त्या बंदा सिंग बहादुरांना त्यांच्या 700 अनुयायांसोबत पकडलं आणि त्या 700 अनुयायांसोबत त्या बंदा सिंग बहादुरांना पकडलं आणि त्यांना दिल्लीला आणलं आणि त्यांना सांगितलं, त्यांच्या पुढे दोनच पर्याय ठेवले, एक तर इस्लाम स्वीकार करा, अन्यथा मृत्यू. त्या लोकांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला. बंदा सिंग बहादुरांच्या ज्या 700 अनुयायांना रोज 100 अशा प्रकारे 7 दिवस 700 अनुयायांची कत्तल करण्यात आली. आणि तिथून पुढं 3 महिन्यांनी बंदा सिंग बहादुरांना त्या कुतुब मिनारच्या कबरीपाशी नेलंय
एका खांब्याला बांधलंय आणि बंदासिंग बहादुरांसमोर एक जल्लाद सुरी घेऊन आलाय आणि बंदासिंग बहादुरांना विचारतोय, इस्लाम स्वीकार करा अन्यथा मृत्यू. बंदासिंग बहादुरांनी नकार दिला आणि बंदासिंग बहादुरांच्या मांडीवर त्यांचा 5 वर्षाचा पोरगा अजय सिंहाला ठेवलंय. जल्लाद आलाय सुरी घेऊन, बंदासिंग बहादुरांना म्हणतोय इस्लाम स्वीकार करा अन्यथा मृत्यू. बंदासिंग बहादुरांनी नकार दिला आणि त्या बंदासिंग बहादुरांच्या मांडीवर त्यांच्या 5 वर्षाच्या पोराचे त्या जल्लादानं हातपाय तोडले, त्यांचं हृदय फोडलं आणि हृदय काढलं आणि बंदासिंग बहादुरांच्या तोंडात कोंबलं. एवढी आनंदित अत्याचार आपल्या हिंदू समाज नेतृत्वाची केली आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हे अत्याचार आपल्यावर सुरू होते, आपल्या हिंदू समाजावर सुरू होते, समाज नेतृत्वावर सुरू होते. स्त्रियांची काय अवस्था असावी? या देशातला जर सगळ्यात दुर्बल घटक त्यावेळेस कोणता होता तर त्या इथल्या या देशीच्या आपल्या हिंदू स्त्रिया होत्या. स्त्रियांवर सुद्धा अनन्वित अत्याचार करण्यात आले. गुजरातचा राजा कर्ण, ज्याने सोरटी सोमनाथाचा परत जीर्णोद्धार केला होता, म्हणून अलाउद्दीन खिलजीने त्याच्या सैन्याला आदेश दिला की त्या गुजरातच्या राजा कर्णावर चाल करून जा. आणि अलाउद्दीन खिलजीचं सैन्य त्या गुजरातच्या राजा कर्णावर चालून गेलं आणि गुजरातच्या राजावर त्या ठिकाणी त्याचा पराभव झाला आणि अलाउद्दीन खिलजीच्या सरदारांच्या हातामध्ये त्या गुजरातच्या राजाची धर्मपत्नी आणि त्याची मुलगी सापडली. आणि मुलगी सापडल्यानंतर त्याच्या सरदारांनी त्या अलाउद्दीन खिलजी समोर त्या गुजरातच्या राजा कर्णाच्या स्त्रिया, त्याची बायको, त्याची मुलगी त्याच्या समोर नेली. तर अलाउद्दीन खिलजीनं गुजरातच्या राजाची पत्नी आणि त्याच्या मुलीला आपल्या जनानखान्यात टाकलं. इथल्या स्त्रियांवर अत्याचार झालेत. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्यावेळी फिरोजशाह तुगलकानं त्या जाजनगरवर आक्रमण ज्यावेळेस केलं होतं ना ओरिसावर, त्यावेळेस त्यांनी ज्या 1 लाख लोकांची कत्तल केली होती त्याच्यामध्ये गर्भवती स्त्रिया, लेकुरवाळ्या बाया सुद्धा होत्या. तर फिरोजशाह तुगलकानं त्या लेकुरवाळ्या बायांना सुद्धा मारलं. काही स्त्रियांचे तोंड शिवले आणि त्यांना गुलाम म्हणून विकलं. काही स्त्रियांना आपल्या सैन्यामध्ये वाटून टाकलं आणि काही स्त्रियांना भर बाजारात नेऊन त्यांची लक्तर रस्त्यावर टांगली. एवढे अनन्वित अत्याचार इस्लामिक राज्यकर्त्यांमध्ये आपल्या स्त्रियांवर करण्यात येत होते. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. मोहम्मद तुगलकाच्या दरबारात ईदचा उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जायचा? इब्न बतुता नावाचा एक इतिहासकार आहे, त्याने लिहून ठेवलंय की मोहम्मद तुगलकाच्या दरबारामध्ये ईदचा उत्सव साजरा कशा पद्धतीने केला जायचा. तो सांगतो की उत्सवाच्या पहिल्या दिवशी या देशीच्या काफिर स्त्रिया म्हणजे हिंदू स्त्रिया त्या उत्सवामध्ये येऊन नाच गान करत असत आणि दुसऱ्या दिवशी जी पाहुणे मंडळी आलेली आहेत, जी श्रीमंत लोक आलेले आहेत, त्यांना या देशीच्या हिंदू स्त्रिया गिफ्ट म्हणून, भेट म्हणून त्यांना दिल्या जात असत. इब्न बतुता लिहून ठेवतोय, मला सुद्धा बादशाहनं 10 स्त्रिया दिल्या होत्या. त्याच्यापैकी एक स्त्री मी ज्याने मला आणून भेट दिली त्याला दिली. उर्वरित 3 स्त्रिया मी माझ्या सरदारांना दिल्या आणि बाकीच्या स्त्रियांचं काय झालं हे मला आठवत नाहीत. या देशी हिंदू स्त्रिया, काफिर स्त्रिया खूप स्वस्त मिळतात वाटतं, असं इब्न बतुतानं लिहून ठेवलं. म्हणजे इथल्या आमच्या हिंदू समाजावर अत्याचार केले गेले, आमच्या समाज नेतृत्वावर अत्याचार केले गेले, आमच्या इथल्या हिंदू स्त्रियांवर सुद्धा अत्याचार केले गेले. आणि याच्यामधून जर कुणीच सुटलं नाही तर इथल्या आमच्या देवदेवतां, मठ मंदिरांवर सुद्धा अत्याचार करण्यात आले. इसवी सन 1025 मध्ये महमूद गझनीनं सोरटी सोमनाथावर आक्रमण केलं. आमच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं सोरटी सोमनाथाचं मंदिर मोहम्मद गझनीनं त्या सोरटी सोमनाथावर आक्रमण केलं. सोरटी सोमनाथाचं मंदिर पडलं. सोरटी सोमनाथाच्या महादेवाची मूर्ती फोडली आणि त्या मूर्तीचे अवशेष महमूद गझनीला घेऊन गेला आणि अशा ठिकाणी त्या मूर्तीचे अवशेष टाकले की मशिदीत येणाऱ्या जाणाऱ्या
लोकांच्या पायाला जो चिखल लागतो तो चिखल त्या सोरटी सोमनाथाच्या मंदिराच्या, सोरटी सोमनाथाच्या महादेवाच्या मूर्तीनं लोकांनी तो चिखल आपल्या पायाला लागलेला काढावा. एवढे अत्याचार त्या आपल्या हिंदू देवदेवतांच्या मंदिरांवर पण झाले. याच्याही पुढे जाऊन सांगतो. ज्यावेळेस मोहम्मद गझनीने हे सोरटी सोमनाथाचं मंदिर पाडलं होतं, त्याच्यानंतर त्याचा पुनर्जीर्णोद्धार राजा कर्णने केला, म्हणून त्याची काय अवस्था झाली हे तुम्ही बघितलं. फिरोजशाह तुगलक इसवी सन 1361 मध्ये, तुम्ही जगन्नाथपुरीला जाता, जगन्नाथपुरी माहिती आहे ना तुम्हाला? फिरोजशाह तुगलकानं इसवी सन 1361 मध्ये त्या जगन्नाथपुरीवर आक्रमण केलं. जगन्नाथपुरीवर आक्रमण करून जगन्नाथाचं मंदिर पाडलं, जगन्नाथाची मूर्ती फोडली आणि त्या जगन्नाथपुरीच्या आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या मंदिरातील मूर्त्या फोडल्या आणि सगळे अवशेष घेतलेत आणि दिल्लीला नेलेत आणि दिल्लीत असलेल्या वेगवेगळ्या मशिदींच्या पायऱ्यावर त्या मूर्त्यांचे अवशेष टाकलेत. कारण का? की मशिदीत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी पायानी ती तुडवावीत आणि आपली मंदिरं अपमानित करावीत म्हणून. सुलतान इल्तुतमिशनं आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेलं प्रभू महाकालेश्वराचं मंदिर उज्जैनवर आक्रमण केलं. उज्जैनवर आक्रमण करून उज्जैनचं मंदिर पाडलं, महाकालेश्वराची मूर्ती फोडली आणि महाकालेश्वराच्या मूर्तीचे अवशेष सुलतान इल्तुतमिशनं दिल्लीला नेलेत आणि दिल्लीला असलेल्या जामा मशिदीच्या पायऱ्यावर टाकलेत. कारण का? की मशिदीत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी ती तुडवावीत म्हणून. अरे तुम्हाला जर मंदिरं पाडायची होती, तुम्ही सांगता लुटीसाठी मंदिरं पाडली, मग लुटीसाठी मंदिरं पाडायची होती तर मग मूर्त्या अपमानित करण्याची काय गरज होती? त्या मूर्त्यांचे अवशेष घेऊन मशिदीच्या पायऱ्यावर टाकण्याची काय गरज होती? त्यांचा हा धर्मसंघर्ष होता, धर्मसंघर्ष. बाबरानं अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं मंदिर पाडलं आणि त्या ठिकाणी बाबरी मशीद उभारली, हे तुम्हाला माहिती आहे. पण औरंगजेबानं काशी विश्वनाथाचं मंदिर पाडावं आणि त्या ठिकाणी मशीद उभारावी असा आदेश सोडला आणि त्या औरंगजेबाच्या हुकुमानुसार त्या काशी विश्वनाथाचं मंदिर अर्धवट पाडण्यात आलं आणि त्या ठिकाणी मशीद उभारण्यात आली. मथुरेतही तेच झालं. मथुरेतलं सुद्धा मंदिर पाडलं आणि त्या ठिकाणी मशीद उभारली गेली. अफजल खानानं काय केलं? तुळजापूरचं तुळजा भवानीचं मंदिर पाडलं, पण तुळजा भवानीची मूर्ती बडव्यांना अगोदरच बडव्यांनी लपवली म्हणून तुळजा भवानीची मूर्ती वाचली. पण त्या ठिकाणी असलेली मोठी तुळजा भवानीची मूर्ती अफजल खानानं फोडलेली आहे. याच्याही पुढे जाऊन सांगतो, तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा जो विषय आहे, ज्या पंढरपूरच्या पांडुरंगाला आम्ही मानतो, त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये इसवी सन 1705 मध्ये औरंगजेबानं हुकूम सोडला की या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गायी कापा, ते मंदिर अपवित्र करा आणि ते मंदिर जमीनदोस्त करा. आणि औरंगजेबाच्या हुकुमानुसार इसवी सन 1705 मध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गायी कापल्या गेल्या आणि ते मंदिर अपवित्र केलं गेलं. ही जी परंपरा सुरू आहे, ही परंपरा लक्षात घ्या. ही परंपरा आजपर्यंत इथपर्यंत सुरू आहे, आजच्या या काळापर्यंत. परवाचं उदाहरण तुम्हाला आम्हाला माहिती आहे, जास्त सांगायची गरज नाही. मग तुम्ही म्हणाल, सांगा यांचा सत्ता संघर्ष होता का? हा सत्ता संघर्ष नव्हता, हा त्यांचा धर्म संघर्ष होता. कवी भूषण काय सांगतोय? देवल गिरावत फिरावत निशाना आली, ऐसे डुबे राव राजे सभी गए दुबकी. गौरा गणपती आप और नको देत ताप, आपी हुनी बारी सब मारी गए लपकी.
पिरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत, सिद्ध की सिद्धाई गई, रही बात रब की. ऐकायला खूप छान वाटतंय, पण कवी भूषण काय सांगतोय? सगळीकडे देवळं पाडले जात आहेत, मूर्त्या फोडल्या जात आहेत, देवाला गिरावत फिरावत, आणि फक्त अलीचे निशान, अलीचे झेंडे फडकायला लागलेत. स्वतःला राव राजे म्हणून येणारे सगळे पळून गेलेत. जे गौरी गणपती आहेत, दुष्टांना दंड देणारे, ते सुद्धा अशा वेळी लपून बसले आणि फक्त पीर पैगंबर आणि सिद्ध लोकांची शक्ती जाऊन फक्त पीर पैगंबर आणि मुसलमानांच्याच मताची दुहाई सुरू आहे. कवी भूषण पुढे म्हणतोय, कवी भूषण पुढे सांगतोय की सगळीकडे देवला गिरावत फिरावत निशाण आली, ऐसे डुबे रावराजे सभी गए लपकी, गौरा गणपती आपा और लोक देत ताप, आपी होनी बारी सभा मारी गए लपकी, पिरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत, सिद्ध की सिद्धाई गई, रही बात रब की. कवी भूषण काय सांगतोय? काशियू की कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी, सुन्नत होती सबकी. जर शिवाजी महाराज झाले नसते तर आज आपल्याला हा कार्यक्रम सुद्धा घेता आला नसता, हे लक्षात घ्या. मग हे सगळे अन्याय अत्याचार या ठिकाणी आमच्या हिंदू प्रजेवर सुरू होते, आमच्या समाज नेतृत्वावर सुरू होते, आमच्या स्त्रियांवर सुरू होते, आणि आमच्या मठ मंदिरांची सुद्धा तोडफोड केली जात होती. आणि अशातच एक घटना घडली. जिजामातांचे वडील लखोजीराव जाधव आणि त्यांच्या भावाची निजामानं भेटीसाठी बोलून क्रूरपणे हत्या केली. या घटनेचा जिजाऊंच्या मनावरती परिणाम झाला. आणि त्याचबरोबर दुसरी घटना घडली. शहाजीराजांचे चुलत बंधू खेळोजीराजे यांच्या पत्नी जेव्हा गोदावरीला स्नानासाठी गेल्या होत्या, तेव्हा महाबत खान नावाच्या सरदारानं त्यांना घोड्यावर टाकलं, पळवून नेलं. या घटनेचा जिजाऊंच्या मनावरती खोल परिणाम झाला. आणि जिजामातानं आई भवानीला साकडं घातलं की माझ्या पोटी असा पुत्र जन्माला दे, माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल की तो या सगळ्यांचा संहार करेल. म्हणजे आई भवानीला सुद्धा जिजामाताचं म्हणणं भाग होतं, कारण तिचा धर्म बुडत चालला होता, मंदिरं पाडली जात होती, मूर्त्या फोडल्या जात होत्या. तिला सुद्धा एक युगपुरुष जन्माला घालण्यासाठी सशक्त माता हवी होती. महाभारतात सांगितल्याप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजान्यहं परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर ज्या वेळेस सगळे अन्याय अत्याचाराचं जग तयार होईल, त्या वेळेस याचा अन्याय अत्याचाराचा नायनाट करण्यासाठी ईश्वराचा अवतार या पृथ्वी तलावर निर्माण होईल. आई भवानीला सुद्धा जिजामाताचं म्हणणं भाग होतं. आणि आई भवानीनं कौल दिला. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीयेच्या दिवशी शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर शिवाजी महाराजांच्या जगण्याचं ध्येय जिजामातानं लिहून ठेवलं होतं. म्हणूनच जिजामातांनी शिवाजी महाराजांना महाभारतातल्या रामायणातल्या गोष्टी सांगितल्या. सीतेचं हरण करणाऱ्या त्या दुष्टवर रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, तर बकासुराच्या तावडीतनं दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. आणि या प्रत्येक पराक्रमी पुरुषाला जिजामाता दैवताचं स्थान देऊ लागल्या आणि शिवरायांना सांगू लागल्या की प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जगण्याचं ध्येय असतं की पारतंत्र्यात असलेल्या समाजाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय. तू मी आणि आपला हा सगळा समाज पारतंत्र्यात आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी ठरवलं, जिजामातांनी त्यांना सांगितलं, 700 वर्ष आपल्यावर झालेले अन्याय अत्याचार सांगितले. मी आज तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्यात त्याच गोष्टी जणू काय जिजामातांनी शिवरायांना सांगितल्या असाव्या. म्हणून तर शिवाजी महाराजांनी या मावळ खोऱ्यातली 18 पगड जातीतली 12 बलुतेदारांची पोरं सगळी सोबत घेतली आणि रोहिडेश्वरावर प्रतिज्ञा घेतली की हे हिंदवी स्वराज्यासाठी मी माझ्या रक्ताचा थेंब ना थेंब खर्ची करेल. आणि शिवाजी महाराजांनी
या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेसाठी, स्वराज्यासाठी, स्वभाषेसाठी, स्वधर्मासाठी, स्वसंस्कृतीसाठी शिवाजी महाराजांनी आपलं अख्खं जीवन खर्ची घातलं. आणि बघता बघता शिवाजी महाराजांनी सगळी पोरं सोरं सगळी याच मावळ खोऱ्यातली जमा केली. सुतार, सांबार, लोहार, जोशी, गुरव सह्याद्रीच्या छाताडातले गडकोट कब्जात खेळायला सुरुवात केली. तोरणा घेतला, कोंढाणा जिंकला, पुरंदर कब्जात आणला. पण आदिलशाहीच्या दरबारात मात्र कल्लोळ उठला. भर दरबारात बडी बेगम साहेबा कडाडली की मेरे दरबार में ऐसा एकही मर्द नाही का जो त्या शिवाजीचा निकाल लावेल. उभा दरबार स्तब्ध झाला. स्मशान शांतता सगळी. आणि बडी बेगम साहेबा चित्तारत होती की माझ्या दरबारात असा एकही मर्द नाही जो त्या शिवाजीचा निकाल लावेल. आणि त्याच वेळी उठला आवाज, बडी बेगम साहेबा. आणि सरदिशी सऱ्या दरबारांच्या वळल्या माना. कोण 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 तो तोच ज्याने शिवछत्रपतींचे पिताश्री शहाजी राजांना कैद केलं. तो तोच ज्याने शिवछत्रपतींचे ज्येष्ठ बंधू संभाजी महाराजांना कनकगिरीच्या वेड्यामध्ये धोक्याने ठार मारलं. तो तोच ज्याने खुद्द आलमगीर औरंगजेब बादशाला कैद करण्यापर्यंत मजल गाठली होती. तो तोच वाई शिरवळ प्रांताचा जहागीरदार अबू तालिम गाझी अफजल खान पुढे आला आणि म्हणाला, बेगम साहेबा, त्या शिवाजीला जिंदा या मुर्दा आपके सामने पेश करतो. आणि खानानं विडा उचलला आणि बडी बेगम साहेबा चित्तारत राहिली, खा हमें नाज है खा. आणि 25,000ची चिरेबंद फौज दिली खानाला. खान निघाला, कोसळला महाराष्ट्रावर. काय घडेल आता? 25,000ची फौज आहे. शिवाजी महाराजांचं सैन्य किती असेल? अनेकांनी शिवाजी महाराजांना खानासोबत तह करण्याच्या सूचना केल्या. महाराजांना सगळ्यांनी सांगितले की महाराज, खानाशी उघड्या मैदानात भिडणं म्हणजे मृत्यूला मगरमिठी मारण्यासारखं आहे. आणि स्वतःला बूट शिकन आणि कुपऱ्या शिकन मनवणारा अफजल खान, बूट शिकन म्हणजे मूर्त्या फोडणारा, कुफऱ्या शिकन म्हणजे काफिरांची कत्तल करणारा हा अफजल खान निघाला, कोसळला महाराष्ट्रावर. काय घडेल आता? खान शिवाजीला गिळणार का शिवाजी खानाला? आणि खान निघाला, गावाच्या गावात काबीज करत निघाला, प्राण प्रदेश कब्जात करत निघाला, गड किल्ले काबीज करत निघाला. पण शिवाजी राजे सामने येईनात. शिवाजी राजे लढायला तयार होईनात. खान संतपला, शेपटी आपटत कडाडला आणि म्हणाला, शोधा शोधा ह्या शिवाजीचा जीव कशात आहे, शोधा. तशी माणसं कामाला लागली. कशात 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 आहे शिवाजींचा जीव? खान सापडला. शिवाजींचा जीव इथल्या गडात नाही, शिवाजींचा जीव इथल्या किल्ल्यात नाही, तर या राजाचा जीव आहे तो इथल्या रयतेत आहे. जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे की ज्याचा जीव खुर्चीत नाही, पदात नाही, तर या राजाचा जीव आहे तो इथल्या रयत येत आहे. आणि मग खानानं त्या जीवाची तगमग आरंभली, गावाच्या गावात जाळली, खुलेआम कत्तनी आरंभल्या, प्रेतांचे निस्ते ढीक झाले आणि राजा गहिवरला आणि कडाडला. पंत राज्य कोणासाठी? रयतेसाठी ना. आणि मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि मग राजांनी राजगड सोडला. राजे आले प्रतापगडावर. आता प्रतापगड का निवडला असावा बरं? शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून काय? आता खान आलाय, जाम टेन्शन आलंय, थंड हवेच्या ठिकाणी गेलं पाहिजे. राजांना माहिती आहे खानाला उघड्या मैदानात भिडणं म्हणजे मृत्यूला मगरमिठी मारण्यासारखं आहे. राजे गेलेत प्रतापगडावर, कारण प्रतापगड तर तो मोठा चकोट किल्ला, इतका बिकट निर्भीड घनदाट, सूर्य तर कधी जमिनीला दिसलाच नाही. प्रकाशाची तर बातच सोडा, पाखरही जिथं जायला घाबरतात. तो प्रतापगड, राजांनी प्रतापगड जवळ केला हे खानाने जाणलं आणि संतापला. खान
मोठी गहरी आणि झरी चाल केली होती राजाने. कारण खान वाईशिरोळ प्रांताचा जागीरदार आहे, त्याला माहिती आहे प्रतापगड काय चीज आहे. पण खानापुढे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता. कारण इथून जर तो बडी बेगम साहेबाला पत्र पाठवू शकत नव्हता की मी प्रांत घेतला, प्रदेश घेतला, गड घेतला, किल्ला घेतला, पण शिवाजी सामने येईना. म्हणून खानाला प्रतापगडाला जाणंच गरजेचं होतं. महाराजांनी हे अचूक नियोजन केलं होतं. पहिली चाल टाकली महाराजांनी, ती सुद्धा अचूक. आता दुसरी चाल टाकली, शोधा खान कुणाचं ऐकतो. तशी माणसं कामाला लागली. कुणाचं ऐकतो खान? महाराज सापडला. खान ऐकतो त्याचा वकील कृष्णाजी भास्करचं. असं मग आता कृष्णाजी भास्कर कुणाचं ऐकतो ते शोधून काढ. आणि मग तशी माणसं कामाला लागली. कृष्णाजी भास्कर ऐकतो कुणाचं? खान. महाराज सापडला. कृष्णाजी भास्कर ऐकतो त्याचा मेहुणा गोपीनाथ पंतांचं. कुठे आहेत? महाराज आपल्याच पदरी आहेत. आता महाराजांची राजनीती बघा. अफजल खानाचे वकील आहेत कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. महाराजांनी आपलं वकील कोणाला नेमावं? कृष्णाजींचे मेहुणे गोपीनाथ पंताला. आता महाराज पंताच्या कानाला लागले. पंत खान गडावर आला पाहिजे. तसा पंत कृष्णाजीच्या कानाला लागले. आता दाजी खान गडावर आला पाहिजे. आता नातं नाजूक आहे, न राहून सांगतो कुणाला. तसा कृष्णाजी खानाच्या कानाला लागला. खान साहब आप तो बड़े रण धुरंधर, शिवाजी तो बच्चा, आप खुद जाइए मिलने, बड़प्पन होगा आपका. क्या बकते हो? हाँ खान साहब आप तो बड़े रण धुरंधर, शिवाजी तो बच्चा, आप खुद जाइए मिलने. आणि मग खानानं सांगितलं, अच्छा तो बता दिया जाए शिवाजी राजा से कि हम आ रहे हैं मिलने. महाराजांनी दुसरी चाल टाकली, ती सुद्धा अचूक. आता महाराजांनी खानाला कुठं बोलवलंय भेटायला? ना प्रतापगडाच्या पायथ्याला बोलवलं, ना प्रतापगडावर बोलवलं. महाराजांनी खानाला जे बोलवलं ते प्रतापगडच्या माचीवर बोलवलं, म्हणजे मधल्या टप्प्यात बोलवलं. खानाने 25,000ची सगळी फौज सगळी खालीच ठेवली, मोजून 1000 संगतीला घेतले आणि खान गेला प्रतापगडच्या माचीवर. महाराजांचं अचूक नियोजन बघा. महाराजांनी अजून एक चाल टाकली. प्रतापगडच्या माचीवर शामियाना उभं राहायचं काम सुरू झालं. रेशमी वस्त्रांचा हिरे माणिक मोतिक जडवलेला, सोन्याच्या झालरी लावलेला, उंची मध्ये ठेवलेला, संपत्तीची अफाट लयलूट केलेला, देखणं आरस पाणी लावण्य सुंदर सगळं असा शामियाना उभारला. का? कारण हे सगळं खानाला आवडत होतं. साधी गोष्ट आहे. आपण एखाद्याचा राग डोक्यात भरून निघून घरापासून निघालोय, तो नुसता दिसावाचा आज बस ठेवतच नाही, तो फक्त सापडावा आज बस त्याला सोडतच नाही. अशा रागाच्या भरत निघत असताना वाटेमध्ये आपल्याला आपल्या अत्यंत आवडीची व्यक्ती येते आणि मग तिच्याकडे बघण्याच्या नादात आपण कुठं निघालोय हेच आपल्याला कळत नाही. शिवाजी महाराजांनी तेच केलं. खान निघालाय शिवाजीला जिंदा या मुर्दा पेश करतो म्हणून निघाला. म्हणून आधी शिवाजी दिसून उपयोग नाही, आधी शामियाना दिसला पाहिजे, संपत्ती दिसली पाहिजे. हे कारण खानाला हे सगळं आवडत होतं. महाराजांनी चाल टाकली, ती सुद्धा अचूक. आता साधी गोष्ट आहे. खान शिवाजी महाराजांकडे पाहुणा म्हणून येणार आहे. मग पाहुण्याचं स्वागत करायला शामियानात आधी हजर कोण पाहिजे? शिवाजी. पण असत नाही, कारण शिवाजी आधी दिसून उपयोग नाही, कारण शिवाजी दिसला की जिंदा या मुर्दा पेश करतो. म्हणून महाराजांनी आधी संपत्ती दाखवली, शामियाना दाखविला, वेगवेगळे उंची मध्य उंची अत्तर हे सगळं संपत्तीचं अफाट लयलूट ऐश्वर्य संपन्न सगळं दाखवलं. आणि खानानं ते सगळं बघितलं आणि म्हणला वा बहुत खूप. अर्धा खाली आला. महाराजांनी दुसरी चाल टाकली. आपला वकील पाठवला खानाकडं आणि वकील खानाला सांगू लागला,
कि महाराज खान साहब शिवाजी महाराज चाहते हैं आप सैयद बंडा को बाहर निकाले। खान म्हणला का? नाही, शिवाजी महाराज डरते हैं सैयद बंडा से। खान म्हणला झालं, उगा टेन्शन घेतलं मी, हे माझ्या सेवकालाच घाबरायला लागला, माझ्या पुढे काय टिकायचं। उरला सुरला खान राजांनी आणखी खाली आणला, कारण राजांना माहिती आहे शत्रूला जर युद्धात हरवायचं असेल तर त्याला आधी त्याच्या मनात पराभूत करावं लागेल, तरच त्याला युद्धात आपल्याला त्याच्यासोबत जिंकता येईल। आणि मग भेट सशस्त्र ठरवली आणि राजांनी भेटीची वेळ सुद्धा ठरवली, ती सुद्धा अचूक वेळ आहे दुपारी 12:35 राजे गडावरनं खाली येणार आहेत। खानाने जर राजाच्याकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण डोळ्यात जावी, पण राजांनी खानाकडे बघायचं म्हटलं की सगळं स्पष्ट दिसावं। भेटीची वेळ सुद्धा इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची, शिवाजी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडच्या माचीवर बोलवलाय। आता विचार करा, शिवाजी महाराजांपुढे खानाला मारण्यासाठी इथं 3 पर्याय होते। महाराज गडावर 1000 महाराजांसोबत सैनिक असणार, महाराज त्या 1000 सैनिकांना पाठवून खानाला जिरेबंद सुद्धा करू शकत होते। पर्याय 2, 100 कमांडोची तुकडी पासून खानाला सरळ ठार सुद्धा मारू शकत होते महाराज। आणि पर्याय 3, प्रतापगडावरून 1 तोफेचा गोळा खानाच्या शामियानावर टाकला असता तरी खान संपला असता। पण शिवाजी महाराजांनी हे तिन्ही पर्याय केले नाही, कारण शिवाजी महाराजांना माहिती आहे नेतृत्व करणाऱ्याने जर पुढे राहून नेतृत्व केलं तर मग आपल्या सहकार्यांकडून अपेक्षा करता येते। आणि मग ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराज खानाला भेटायला निघाले। इथं कोण घेतलाय सोबतीला? इथं घेतलाय जीवा महाला, इथं घेतलाय संभाजी कावजी कोंडाळकर। जीवा महाला का घेतलाय? कारण समोर सय्यद बंडा दानपट्टा फिरवणार आहे, जीवा महाले सुद्धा तसाच दानपट्टा फिरवणार आहे। संभाजी कावजी कोंडाळकर का घेतलाय? कारण खान धिप्पाड आहे 6-6.5 फूट उंचीचा, संभाजी कावजी सुद्धा तसाच आहे धिप्पाड 6-6.5 फूट उंचीचा। आणि महाराजांनी या दोघांना सांगितलंय की जीवा तू शामियानाच्या आत यायचं नाही, तू माझ्याकडेही बघायचं नाही, तू अफजल खानाकडेही बघायचं नाही, तू फक्त सय्यद बंडाकडे पाहायचं। संभाजी कावजीला सांगितलं तू शामियानाच्या आत नाही उभं राहायचं, तू शामियानाच्या बाहेर उभं राहायचं, तू माझ्याकडे बघायचं नाही, तू अफजल खानाकडे बघायचं नाही, तू सय्यद बंडाकडे पण बघायचं नाही, तू बघायचं तू फक्त एवढं लक्षात ठेवायचं की शामियानाच्या बाहेर अफजल खान जिवंत बाहेर आला तर त्याला सोडायचं नाही। महाराजांनी प्रत्येकाला आपापल्या जबाबदारी वाटून दिल्या होत्या, अचूक नियोजन केलं होतं, याला म्हणतात मायक्रो प्लॅनिंग केली होती। आणि या अशा सगळ्या प्लॅनिंगनं ठरलेल्या प्लॅनिंग नुसार शिवाजी महाराज गेले खानाला भेटायला। 12-12:30 वाजता शिवाजी महाराज गडावरून खाली उतरले। 2-2:30च्या दरम्यान शिवाजी महाराज खाली शामियानाच्या बाहेर आले। खानाला वर्दी मिळाली की 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार शिवाजी महाराज येत आहेत। तसं खान 2 पावलं पुढे झाला आणि समोर पाहिलं 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार शिवाजी राजे आस्ते कदम पुढे येत होते। खानानं वकिलाला विचारलं ये शिवाजी, वकिलानं मान डोलावली आणि खान 2 पावलं पुढे झाला आणि खानानं गळा भेटीसाठी आपले भाऊ पाहिला आणि खानाला म्हणाला, खान म्हणाला शिवाजी राजांना आओ शिवाजी राजे। तसं शिवाजी राजे गळा भेटीसाठी खानाच्या मिठीमध्ये घुसले। अचानक दाब वाढला, जोर पडला, खानाची
राजांची मिठी आवळली गेली, दाब वाढला, जोर पडला. त्याच वेळी खानाची कट्यार राजाच्या डोक्यापासून अंगारकापर्यंत निसटली. दगा जाणवला. त्याच वेळी वाघ नका निघाली, खुपसली पोटात. दगा म्हणून कान काढला. सय्यद बंडा पुढे झाला, जीवा महालाने त्याला कापला. कृष्णाजी भास्कर पुढे झाला, उलट त्या राजांवर पलटता वार केला. राजे फिरले, कृष्णाजी कापला. सह्याद्री संभाजी कावजी पुढे झाला, एका झटक्यात खानाचं शिर बाजूला केलं. प्रतापगडच्या माचीवरची तोफ धडाडली, कान पडला, फते झाली. भगवा डौलानं फडकला. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, खानाच्या ऐवजी शिवाजी महाराज मारले गेले असते तर आज या ठिकाणी शिवाजी महाराजांविषयी बोलायला माऊली महाराज कधी आलेच नसते. ना इतिहास, ना स्वराज्य, ना ताठकणा जगण्याचा, ना अस्मिता. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे, टर्निंग पॉइंट. इथून शिवाजी महाराजांची कीर्ती दिगंतर झाली. इथून शिवाजी नावाचा जय जयकार उडाला. हे लक्षात घ्या. आज जो शिवप्रताप दिन आहे ना, याचं महत्व कमी नाही. पण आज आमच्या महाराष्ट्रात अशी काय परिस्थिती झाली की हे अफजल खान आक्रमणकारी लोक होती, आमच्या इथल्या भारतावर आक्रमण करायला आलेली, आमच्या हिंदूंवर आक्रमण करायला आलेली. या आक्रमणकारी लोकांचं पोस्टर लावलं म्हणून इथल्या काही लोकांच्या जर धार्मिक भावना दुखवत असतील तर ही किती मोठी शोकांतिका आहे. हे तुमचे आदर्श आहेत का? अफजल खान तुमचा आदर्श आहे का? तो औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? की ज्याने इथल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार केलेत, ते जर तुमचे आदर्श असतील तर आम्हाला विचार करावा लागेल. अफजल खानाचं पोस्टर लावलं म्हणून या देशामध्ये दंगली व्हायला लागल्या. तो याचा विचार तुम्ही आम्ही हिंदूंनी केला पाहिजे. महाराजांनी अफजल खान रूपी राक्षसाला ठार मारलं आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी इथून आपल्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि स्वराज्याचा स्वराज्य विस्तार केला. शिवाजी महाराजांनी 750 वर्षाचा इतिहास लक्षात घेतलाय. 750 वर्ष आपल्यावर झालेले अन्याय अत्याचार लक्षात घेतलेत आणि त्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी पुढच्या कार्यवाया केल्या. छत्रसाल बुंदेलखंडचा युवराज आहे. शिवाजी महाराजांची कीर्ती पाहून महाराष्ट्रात आला आणि शिवाजी महाराजांना म्हणू लागला की मी अनेक वर्ष मोगलांची चाकरी केली, त्याचा काही उपयोग झाला नाही. तुमचा आणि मोगलांचा कधी मिलाप झाला आहे का? मला तुमच्याकडे घ्या, मला तुमची नोकरी करायची आहे. अरे शिवाजी महाराज काय उत्तर देतात? प्रत्येक हिंदूंच्या मनात चेतना निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराज छत्रसाल बुंदेलाला म्हणतात, अरे तुम्ही तर क्षत्रियांचे मुकुटमणी आहात. आपल्या अंतःकरणामध्ये त्या ब्रजराज श्रीकृष्णांना आठवा. ही घ्या माझी तलवार, माझी तलवार तुम्हाला मी भेट देतो. जा आणि बुंदेलखंड स्वतंत्र करा. तो छत्रसाल बुंदेला शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन गेलाय आणि त्याने बुंदेलखंड स्वतंत्र केलंय आणि आपल्या भूमीतनं मोगलांना उकडून फेकलंय. ही प्रेरणा आहे ना, ही प्रेरणा शिवाजी महाराजांची आहे. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आसामचे राजे चक्रध्वज सिंग म्हणायचे की आम्ही आमच्या भूमीला या मुसलमान सुलतानांचे, या मोगलांचे पाय कधी लागूच दिले नाहीत, कारण आम्ही शिवछत्रपतींना आमचा आदर्श मानलं आणि त्यानुसार आम्ही पुढची कारवाई केली. म्हणून आम्हाला आजपर्यंत या आसामच्या भूमीला मोगलांनी कधी पायच ठेवू शकले नाही. आम्ही त्याचा प्रतिकार शिवछत्रपतींकडून प्रेरणा घेऊन केला. हेनरी रेविंग्टन इंग्रजांच्या राजापूर वखारीचा जो प्रमुख आहे, तो शिवाजी महाराजांबद्दल काय लिहितोय? शिवाजी महाराजांना पत्र पाठवताना लिहितोय, शिवाजी द जनरल ऑफ हिंदू फोर्सेस, म्हणजे हिंदू सेनेचा अधिपती छत्रपती शिवाजी, असं लिहून पाठवतोय. पण आजकाल महाराष्ट्रामध्ये
आमच्या शिवाजी महाराजांना सर्व धर्म समभाव या संकल्पनेखाली संकुचित केलं गेलं. मित्रांनो, लक्षात घ्या, सर्व धर्म समभाव ही संकल्पना 19व्या शतकात आली आहे. त्या काळात ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. सर्व धर्म समभाव ही संकल्पना 19व्या शतकात अस्तित्वात आली आहे. शिवाजी महाराजांच्या काळात अस्तित्वात ही संकल्पना नव्हती आणि मुळात ही संकल्पना चुकीची आहे. कुठला धर्म सारखा आहे सांगा बरं? कुठल्या धर्माची शिकवण सारखी आहे सांगा बरं? कुठल्या धर्माचं तत्वज्ञान सारखं आहे सांगा बरं? पण जाणून बुजून हिंदूंना सर्व धर्म समभावच्या नावाखाली एकत्रित आणायचं आणि त्यांचं खच्चीकरण करायचं, इतिहासाचं विकृतीकरण करायचं. कारण सत्य इतिहास जर इथल्या लोकांना कळाला तर इथली लोक परत बंड करून उठतील म्हणून. इंग्रज खूप खतरनाक होते, धूर्त होते. त्यांना माहित होतं की जर या देशातली लोक जर गडावर गेली, या देशातली लोक किल्ल्यावर गेली, तर त्या गडावर किल्ल्यावर गेल्यावर इथला इतिहास वाचतील आणि परत आमच्या विरुद्ध बंड करून उठतील. म्हणून इंग्रजांनी गड किल्ल्यावर जाण्यासच बंदी घातली होती. गोव्याच्या पलीकडच्या भागात एक बारदेश नावाचा प्रदेश आहे. त्या बारदेशच्या मध्ये एक व्हॉइसराय होता, पोर्तुगीज व्हॉइसराय. त्या पोर्तुगीज व्हॉइसरायने आदेश काढला होता की गोव्यात फक्त रोमन आणि कॅथलिक लोकच राहतील. म्हणजे ज्या लोकांना आपली संपत्ती प्यारी असेल त्यांनी ख्रिश्चन व्हावं आणि ज्या लोकांना आपला धर्म प्यारा असेल त्यांनी आपली संपत्ती सोडून गोवा सोडून निघून जावं, असा आदेश त्या गोव्याच्या व्हॉइसरॉयनं काढला. तिथल्या लोकांचा छळ सुरू होता आणि तिथली सगळी लोक शिवछत्रपती ज्यावेळेस राजवाडीला आले होते त्यावेळेस त्यांना भेटायला गेली राजापुरीला. आणि राजापुरीला गेल्यानंतर तिथल्या लोकांनी शिवछत्रपती समोर ही सगळी हकीकत मांडली की गोव्याच्या व्हॉइसरॉयनं असा आदेश काढलाय की गोव्यात राहायचं असेल तर ख्रिश्चन व्हावं लागेल. शिवाजी महाराजांनी आदेश दिला की ज्या पाद्र्यांच्या सांगण्यावरून या गोव्याच्या व्हॉइसरॉयनं आदेश काढलाय त्या सगळ्या लोकांना पकडून आणा. आणि शिवाजी महाराजांसमोर ते पोर्तुगीज 4 पाद्री म्हणजे धर्मप्रचारक शिवाजी महाराजांसमोर उभं करण्यात आले. आणि शिवाजी महाराज त्यांना विचारतात, हे वाक्य लक्षात घ्या, शिवाजी महाराज त्यांना म्हणतात, अरे जर तुमच्या गोव्यात राहायचं असेल तर आम्हाला ख्रिश्चन व्हावं लागत असेल तर तुम्ही आता माझ्या भूमीत उभा आहात, तुम्ही माझा हिंदू धर्म स्वीकार करा. ते कडवट होते पाद्री, त्यांनी हिंदू धर्म स्वीकारण्यास नकार दिला. शिवाजी महाराजांनी त्या 4 पाद्र्यांची मुंडकी कापली आणि गोव्याच्या व्हॉइसरॉयला पाठवून दिली. ही बातमी त्या गोव्याच्या व्हॉइसरॉयला ती मुंडकी मिळताच गोव्याच्या व्हॉइसरॉयनं तो आदेश रद्द केला. धर्माभिमानी शिवाजी महाराज आहे. उठसूट शिवाजी महाराज जाणून बुजून कुठल्याही मशिदी पाडत फिरले नाहीत. पण तुम्ही जर आमची मंदिरं पाडून त्या ठिकाणी जर तुमची मशीद उभा करणार असाल, मी सुद्धा तेवढ्याच हट्ट्यानं ती मशीद पाडून त्या ठिकाणी मंदिर उभा करेल, असे विचार शिवाजी महाराजांचे. कारण शिवाजी महाराजांच्या समक्ष जो राजव्यवहार कोश शिवाजी महाराजांच्या आज्ञेनं लिहिला त्याच्यामध्ये असा पुरावा आलाय की तिरुवन्नमलाई इथलं शिव मंदिर आणि समेरत्तू पेरुमल इथलं विष्णू मंदिर या आक्रमणकारी लोकांनी मुसलमान सुलतानांनी बाटवलं, मंदिर पाडलं, त्या ठिकाणी मशीद उभारली होती. शिवाजी महाराजांनी परत ती मशीद बाजूला करून त्या ठिकाणी परत मंदिर उभार केलंय. ही गोष्ट आम्ही हिंदूंनी लक्षात घेतली पाहिजे. आम्ही सहिष्णू आहेत, प्रत्येक हिंदू सहिष्णू आहे, पण आम्ही हे पण लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही धर्माभिमानी सुद्धा आहे. आम्हाला आमच्या धर्माचा अभिमान वाटला पाहिजे. ही सुद्धा गोष्ट हिंदूंनी लक्षात घेतली पाहिजे. आपला धर्म आपल्याला कधीच सांगत नाही की हिंदू धर्म वाढला पाहिजे. आपला धर्म आपल्याला काय सांगतो? हिंदू धर्म टिकला पाहिजे.
आणि बाकींचे धर्म सांगतात की धर्म वाढला पाहिजे, आणि ज्यावेळेस ज्या ज्या ठिकाणी वाढवण्याच्या गोष्टी येतात ना त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो. ही गोष्ट हिंदूंनी लक्षात घेतली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या मधल्या काही काळामध्ये काही त्यांच्या इतिहासाबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 50% मुसलमान होते, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 70% मुसलमान होते. अरे स्वतः शिवाजी महाराजांना काय वाटतंय? स्वतःचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे शिवाजी महाराज त्यांना लिहितात, काय लिहितात व्यंकोजीराजांना की तुर्क सैन्यास ठेविता विजय कसा प्राप्त होईल, म्हणजे तुझ्या सैन्यात मुसलमान सैनिक असतील तर तुला विजय कसा प्राप्त होईल, असं स्वतःच्या भावाला पत्र लिहिणारे शिवाजी महाराज स्वतःच्या सैन्यात मुसलमान ठेवतील का? एवढा जरी विचार तुम्ही आम्ही हिंदूंना केला तरी आजच्या कार्यक्रमाचं सफल झाल्यासारखं मला वाटतं, सफल झाला असं मानलं नाही. महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला. त्या पोवाड्यामध्ये महात्मा फुले काय सांगतात? मोठ्या युक्तीने सर केला किल्ला तोरण्याचा, रोविला झेंडा हिंदूंचा. मोठ्या युक्तीने सर केला किल्ला तोरण्याचा, रोविला झेंडा हिंदूंचा. हे महात्मा फुलेंनी त्यांच्या पोवाड्यात लिहून ठेवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीतल्या शेवटच्या भाषणामध्ये काय सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाची घटना लिहिताना मला फारसे कष्ट पडलेच नाहीत, कारण माझ्या समोर शिवछत्रपतींचं स्वराज्य होतं. या गोष्टी जरी तुम्ही आम्ही हिंदूंनी लक्षात घेतल्या तरी आजचा कार्यक्रम सफल झाला असं म्हणता येईल. पण या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या काही राजकीय संघटना, काही अशा संघटना शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगतात आणि ते म्हणतात की या परकीय आक्रमकांचा हा धर्म संघर्ष नव्हता, तो त्यांचा सत्ता संघर्ष होता. तर मला त्यांना विचारायचंय, हा जर तुमचा सत्ता संघर्ष होता तर माई देखत लेकीवर आणि लेकी देखत माईवर बलात्कार केले जात होते, हा तुमचा सत्ता संघर्ष होता का? आमच्या हिंदूंची मंदिरं पाडली जात होती, देवळं पाडले जात होते, मूर्त्यांच्या ठिकऱ्या उडविल्या जात होत्या, हा तुमचा सत्ता संघर्ष होता का? भागानगरचे हैदराबाद, खडकीचे औरंगाबाद, धाराशिवचे उस्मानाबाद, विद्यानगरीचे इस्लामपूर झाले, या सगळ्या नामांतराच्या गोष्टी झाल्या, हा तुमचा सत्ता संघर्ष होता का? नाही, हा त्यांचा धर्म संघर्षही होता आणि हा त्यांचा सत्ता संघर्षही होता. ही गोष्ट तुम्ही आम्ही या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. ज्या समाजावर, आपल्या हिंदू समाजावर जेवढे अनन्वित अत्याचार करण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या हिंदू समाजाला स्वातंत्र्य देण्याचं काम केलं. ज्या समाज नेतृत्वाची अनन्वितपणे हत्या करण्यात आली होती, त्या समाज नेतृत्वाच्या हातामध्ये तलवार दिन शिवाजी महाराजांनी त्यांना समाजामध्ये स्थान देण्याचं काम केलं. ज्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार करण्यात आले होते, या मुसलमान सुलतानांनी, शिवाजी महाराजांनी त्या सगळ्या स्त्रियांना, माता भगिनींना संरक्षण देण्याचं काम केलं. आणि ज्या मठ मंदिरांची तोडफोड या इस्लामिक सुलतानांनी केली होती, शिवाजी महाराजांनी त्या प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम या ठिकाणी केलं. आज या ठिकाणी सांगतो, शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या समोर समक्ष असलेला कवी भूषण त्याच्या छंदातून सांगतोय, साजी चतुरंगवीर अंगमे उमंग भरी, सरजा शिवाजी जंग जीत न चलत है, भूषण बनत नाद विहत नगार नके, नदी नद मद गैबर रन केला रत है, ऐला फैला खैला बैला खल कमे गैला गैला, गजन की थैला पहिला सैला उचलत है, तारा सुतर आणि दरी तारामय जगत जिमी, तारा पर पारा पारा वारा येवलत है. शिवरायांच्या सैन्याचं वर्णन करताना कवी भूषणानं खूप छान लिहून ठेवलं होतं. कवी भूषण हा शिवरायांच्या समक्ष असलेला कवी आहे, त्याच्या शब्दाला धार आहे. जाता जाता एवढंच सांगतो, शिवाजी महाराजांबद्दल कवी भूषणानं काय लिहून ठेवलंय ती जर गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेतली की या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या, या गावातल्या प्रत्येक हिंदूला शिवाजी महाराजांबद्दल तेच वाटतं. कवी भूषण म्हणतोय, व्यापारी जहाज के न राजभारी नाच के, व्यापारी जहाज के न राजभारी राज के,
चाकर हमें कीजिए महाराज शिवराज के, चाकर हमें कीजिए महाराज शिवराज के. कवी भूषण काय म्हणतोय, एकदा सगळ्या भक्तांनी देवाची प्रार्थना केली आणि देवाचं खूप मोठं होम हवन जप केला आणि देव प्रसन्न झाला आणि देव भक्तांना म्हणाला, बोला भक्तांनो तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळी भक्त देवाला म्हणाले, देवा व्यापारी जहाज के, आम्हाला एखाद्या जहाजाचं व्यापारी नाही बनायचं, जहाजाचा मालक नाही बनायचं. देवा आम्हाला एका राज्याचा राजा नाही बनायचं. देवा तुला जर काहीतरी आम्हाला द्यायचं असेल, आम्हाला द्यायचं असेल तर आम्हाला शिवाजी महाराजांचं चाकर बनव, असं कवी भूषणानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर लिहून ठेवलं.